माध्यमांना सोडलं जाईल अशी सध्याची परिस्थिती आहे। इथं बघू शकतो चारही बाजूनी सगळी पब्लिक, सगळे दादांचे चाहते इथं उभा आहेत। सगळ्यांना एकच आशय, फक्त आपल्या दादांना शेवटचं पाहायचं आहे, डोळे भरून पाहायचं आहे। कारण दादा आणि काटेवाडी एक अतूट नातं होतं। दादांचं सगळं सुरुवातीचं बालपण असेल, तरुणपण असेल, सगळं इथंच गेलं। पहिले कारखाने इलेक्शनसुद्धा त्यांनी इथूनच लढली, नंतर आमदारकी असेल, सगळं दादा इथं आलं। ही जी समोरची शेती आहे, मी केव्हा सांगेल, ही समोरची शेती दादा हे सगळं हे ट्रॅक्टर आणि दादा या तंत्रज्ञानाचा वापर करतात आवर्जून शेतीत। रोज सकाळी इथं आले की पहिले उठून शेतावर फेरफटका मारायची। तर मोठी विहीर आहे त्यांची, पण अनेकदा ती दाखवलेली माध्यमातून। ही सगळी पब्लिक आज दादांचं अंत्यदर्शन घ्यायला आलेली आहे। मी पाहू शकतो सगळे प्रचंड, पाय ठेवायला जागा नाही। सगळ्यांना एकच असं की आपल्या दादांना शेवटच्या डोळे भरून पाहावं आणि सासरू-नयनांनी निरोप द्यावा। पण खरं तर ही वेळ नव्हती, नियतीची वेळ चुकली, घड्याळाची। दादा नेहमी म्हणायचं घड्याळ तेच वेळ नवी, पण ह्या वेळेस काय झालं कोणा शोक नियतीला वेगळंच काहीतरी हे होतं। म्हणून काल सकाळी ह्याच बारामतीत त्यांच्या एरोप्लेन क्रॅश झालं। मग समोर इथं बारामती एअरपोर्टला MIDC परिसरातलं, आणि अवघ्या 45 सेकंदात होतच नव्हतं झालं, दादा आपल्यात निघून गेले। यावर अजूनही सगळ्या पब्लिकचा विश्वास बसत नाही। सगळी अंत्यदर्शन गर्दी जमा झाली। सगळ्यांना एकच असं की दादांना शेवटचं डोळ्यावरून पाहू, पण प्रचंड गर्दी असल्यामुळे इथं हात सोडताना पोलिसांना मोठी तारेवरती कसरत करावी लागते। प्रचंड गर्दी कुठेतरी, खरं तर दादा हे शिस्तीचे भोगते होते, पण इथं कुठेतरी पब्लिक अनावर होताना दिसते। सगळ्यांना घाई झाली आज दादांच्या दर्शनासाठी आज जायचं, पण पोलिसांना छोटं गेट म्हणून सोडताना मर्यादा येतात। पहिल्या महिला सोडल्या, नंतर आता माध्यमं सोडली जातात। पब्लिक सगळे पहाटे 6 वाजल्यापासून आम्ही इथं आलेली सगळी पोलीस। सगळ्यांनी काय सांगाल, दादांचं काय तुमच्या आठवणी होते? दादांसारखा माणूसच नाही। कामाचं दादांची एवढी झपाट असायचा, फुल सकाळी 7 तिथलं काटेवाडी प्रॉपर काटेवाडीवले आम्ही। दादांचं बालपणच इथं गेले। तुम्ही कधी बोलायचं नाही दादा? हो, आम्हाला नावानेच ओळखतात। काय म्हणायचं? हा, काय म्हणायचं काय? मग तो गुरुजींचा आहे, किती नंबरचा आहे, त्या घरातली 2-2 तर काटेवाडीमधून आपण ही दृश्य पाहतोय। सुप्रिया सुळे सांत्वनासाठी आलेल्या लोकांबरोबर संवाद साधतायत, सगळ्यांच्या दुःखामध्ये सहभागी। सगळेच खरं तर कोणाचं दुःख आज कमी नाही आहे। आज सगळेच जण एका दुःखाच्या स्तरावर आहेत। अवघी बारामती काटेवाडी आज हळहळलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः रांगेत थांबून दादांचं अंत्यदर्शन या ठिकाणी घेतलं जाते। भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि या रांगांमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच जण थांबले आहेत। महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। सामान्य जनता आज काटेवाडीमधली दादांच्या बंगल्यावर आलेली आहे। नेहमीच दादांची भेट घेण्यासाठी, काही मागणं करण्याकरता किंवा सहज भेटण्यासाठी येत असतात, मात्र आज दादा शांत आहेत। नेहमी धावत असणारे दादा, कामाच्या गजबजाटात असणारे दादा आज मात्र पूर्णपणे शांत आहेत आणि बहुधा हेच काटेवाडीच्या या जनतेला सहन न होणारी अशी गोष्ट आहे। त्यामुळेच प्रत्येक जणाचं दुःख आज काटेवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अगदी असंच वातावरण खरं तर बारामतीमध्ये सुद्धा आहे। विद्या प्रतिष्ठान मैदानावर तिकडे अंतिम संस्काराची तयारी पूर्ण झाली आहे। आमच्या प्रतिनिधी मनीषी पाठक त्या ठिकाणून आपल्याला सगळ्या वातावरणाचा आढावा देत आहेत। तर काटेवाडीमध्ये सुद्धा आमचे रिपोर्टर्स या ठिकाणी आहेत आणि काय नेमकं काटेवाडीमधलं हे सगळं दृश्य आहे, काय प्रत्येकाच्या मनातली भावना आहे, हे आपण या ठिकाणून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। दिलखुलास वेळेचा पक्का नेता हरपलेला आहे आणि नियतीच्या घड्याळाची खरं तर ही वेळ चुकली आणि अजित पवार हे काळाच्या आधीच सर्वसामान्यांतून, जनसामान्यातून निघून गेले आणि निश्चितच ही अजूनही मनाला न पटणारी अशी गोष्ट आहे। काही वेळापूर्वी आपण आनंद परांजपे यांच्याशी बोलत होतो आणि त्यावेळी त्यांना अजूनही अश्रू अनावर होत नव्हते। कालही अशाच प्रकारची दृश्य आपल्याला पाहायला मिळाली होती। अमोल मिटकरी, त्यानंतर परांजपे ते क्लिअर केलं होतं, मला तो आवडायचा। नंतरचा प्रभाव अतिशय वेगळ्या स्वभावाचा स्पष्ट होता।
तर अजित पवारांच्या अनेक आठवणी आहेत कार्यकर्त्यांसोबतच्या, नेत्यांसोबतच्या, आणि या आठवणींना आजचा उजाळा देण्याचा दिवस आहे. खरं तर अशा पद्धतीनं अजित पवारांना आठवावं लागेल आणि ती वेळ इतक्या लवकर येईल याची कल्पनाही कोणी केली नसेल. पण दुर्दैवानं ती वेळ अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर ओढवलेली आहे. अनेक आठवणी आहे अनेक कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या. दृश्यांमध्ये जय पवार आपल्याला दिसत आहेत. आप्तस्वकीय धीर देण्याचा प्रयत्न करताय या दुःखद क्षणी. दुःखाचा डोंगर पवार कुटुंबियांवर कोसळलेला आहे अजित पवारांच्या जाण्याने. आणि या दुःखात पवार कुटुंब एकत्रपणे उभं आहे. एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न सर्व कुटुंबीय करतायत. आणि इतकंच नाही तर राज्यभरातले सर्व नेते सुद्धा पोहोचलेले आहेत. कारण प्रत्येकाचा पवार कुटुंबियांशी राजकारणा पलीकडचा एक स्नेह आहे, मैत्री आहे, आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळ्याचं नातं सुद्धा आहे.